करवीर तालुक्यातील आमशी इथले शेतकरी कृष्णात भीमराव पाटील हे सातेरी डोंगरावरून ट्रॅक्टरमधून गवत भरून घेऊन जात होते. गवतानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली आमशी इथल्या वाडावस्ती परिसरात आली असता त्या ठिकाणच्या विद्युत वाहक तारांना गवताचा स्पर्श होऊन गवतास आग लागली. आग लागताच चालक कृष्णात पाटील यांनी काही अंतरावर असलेल्या शेतात ट्रॅक्टर नेला. मात्र या ठिकाणी गवताची गंजी ठेवण्यात आली होती. त्या गवतालाही आग लागली. त्यामुळं ट्रॅक्टर ट्रॉलीमधील गवताबरोबरच शेतातलंही गवत जळून खाक झालं. यावेळी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वस्तीमध्ये जे आता नवीन MSCBने जे कनेक्शन जोडले लाईटचं, ते गावाच्या नवीन पाणी पुरवठ्याला जोडलेलं आहे. तरी त्याचं जे कनेक्शन गेले ते आमच्या शेतातून गेलेलं आहे कनेक्शन. आणि जे लाईन जे झालेलं आहे ते पूर्णपणे लाईन खाली आलेलं आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांना गवत वगैरे आणताना त्याचा प्रॉब्लेम येतो. मी गेल्या वर्षी ग्रामपंचायतला हे तोंडी स्वरूपात असं निवेदन दिलेलं. MSCBच्या साहेबांना पण सांगितलेलं तुम्ही करताना काम ओके करा. तरी पण ते काय सांगितलं आम्ही व्यवस्थित करतो. तिने काय काम व्यवस्थित केलं नाही. ह्या वर्षी माझं पूर्णपणे 5,000 गवत जळलं. त्याच्या पाठोपाठ त्या ट्रॅक्टर ट्रॉलीचं पण पूर्णपणे नुकसान झालं. 50% त्या ट्रॅक्टरचं नुकसान झाले. आता याला जबाबदार कोण? विद्युत वाहक तारा जमिनीपासून अगदी कमी उंचीवर म्हणजे रस्त्यापासून अवघ्या 15 ते 20 फुटांवर आहेत. याबाबत ग्रामपंचायतीनं महावितरणकडे तोंडी तक्रार केली आहे, पण याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय.